ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि आरटीओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वांवरती अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिलेली आहे। शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीनहात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, आरटीओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली। यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती केळकर यांनी समाज माध्यमांना दिली आहे। शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे इत्यादी विभागामध्ये वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते। अवजड वाहने, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे यासाठी शहरात 2000 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनामध्ये त्यावर मागणी करण्यात येईल असे यावेळी केळकर यांनी सांगितले। त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही 2 महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू। शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे। जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे। सर, कुठेतरी वाहतूक पोलिसांची संख्याबळ कमी असल्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण होतो आहे आणि नागरिकांनी देखील कुठेतरी शिस्तीत वागण्याची गरज आहे। काय दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत। आता शासनाने या टेक्नॉलॉजीचा देखील फार मोठा उपयोग सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जसं गुन्ह्यांचं त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यामध्ये निरीक्षण होतं तसं वाहतुकीचं देखील होतंय।